लक्षात ठेव. आम्ही जोपर्यंत इथे तोपर्यंत तुला आमच्यासोबत राहायलाच लागेल. तो राखणदारी कर जरा आमची. प्रामाणिकपणा इमानदारी दाखव तुझ्यात. लोक म्हणतात कुत्र हे सगळ्यात प्रामाणिक आहे, इमान असतं. आता तू इमान राहा. ऊपर चढ़ते वक्त एक भी वीडियो नहीं लिया। कैसे लेता? जीव जब हाथ और पैर में ऐसा तड़फड़ करता है ना, तब सिनेमैटिक वीडियो लेना बहुत लाम का बात है, ठीक है? सीढ़ियाँ काफ़ी ज़्यादा थ्रिलिंग है। एट वन पॉइंट जब सीढ़ियाँ टर्न मारती है ना, तो पीछे देखने का बहुत मन करता है। ऐसा मन करता है कि ऊपर वाले से माफ़ी मांगो, उसके शरण में जाने की तैयारी शुरू करो। The last 5% is technical climbing. You pay 30 rupees and climb this patch. Getting down is even more interesting. चढ़ते वक्त तुम खुद को बेवकूफ बना सकता है कि नीचे मत देख, नीचे मत देख, सीढ़ियों पे फोकस कर, नीचे मत देख। उतरते वक्त ये प्रिविलेज किधर है? सामने दरी, इधर तुम, ऊपर भगवान। Yet another interesting attraction is a cave at the base of Kalavantan Durg. पण ज्या स्पीडने आत गेले ही लोक, त्याच्या डबल स्पीडने बाहेर आले. मग कळालं आत भली मोठी पाल होते. शेवटचा जो 5%चा टेक्निकल क्लाइम्बिंग आहे, तिथे एक काका होते, तर ते त्यांच्या टीम मेंबर्सना खूप मोटिवेट करत होते की अरे काय टेन्शन नाही, इथपर्यंत आला आणि वर नाही जाते असं थोडी होतं आहे, शूज काढा, काही टेन्शन नाही, चला चला चला. एकदम असं फुल जोशमध्ये ते चढाले. त्याच्यानंतर त्यांचा एक पायाचं फुटिंग गेलं, दुसऱ्या पायाचं पण फुटिंग गेलं आणि दोन्ही पाय फाकून ते त्या डोंगराच्या कडेला घासतात थोडे खाली आले. काय काय परत घासटलं असेल आणि सुजलं असेल हे विचार पण करू नाही शकत आपण, आणि याच्यात हसायला नाही पाहिजे. अक्षरशः ते घोरपडसारखे चिपकलेले आहेत, पण ठीक आहे, हसायला नाही पाहिजे. आणि काय सांगू हे, पण ते खूप लॉंग होईल, सोड असू दे. फर्स्ट टाइम काल फुल्ली पॅक ट्रकसॅक घेऊन आम्ही ट्रेक केला. साधारण 1-1.5 तास वर आल्यानंतर माझे गुडघे गायब झाले आणि त्याच्या जागी दगड होते, आणि ते दगड काही केल्या कॉपरेट करत नव्हते. कित्येक वेळा मी जिकडे जिकडे ब्रेक घेतला दर 5 मिनिटांनी, तिकडे मला असं वाटलं की जर मी इथेच आता बसली आणि उठलीच नाही, पुढे गेलीच नाही आणि रात्र इकडेच काढली तर कायच वाईट होईल माझ्याबरोबर. पण कसं बसं करून आम्ही स्वतःला वर ढकलत आणलं. रात्री साधारण 11 किंवा 12च्या आसपास मला असं रिअलाईज झालं की माझा एक पाय मला वाकवता येत नाही आहे. सो मग मला असं अंदाज आहे की मी कुठला तरी हिप फ्लेक्सर माझा ट्रेनमध्ये आणला आहे, नाही तर पुल केलेला आहे. तर पुढचे 2-3 तास मी झोपेत भरपूर टेन्शनमध्ये झोपले मी की मला गुडघा म्हणजे गुडघा नाही, मला पाय वर घेता येत नाही आहे. सो मग कसं चालायचं किंवा स्टेअर क्लाइम्बिंग कशी करायची. मग मला वाटलं की बहुतेक आता कलावंतांचा
कॅन्सल होणार आहे माझ्याकडनं प्लॅन. सकाळी उठले मी तर माझ्या इंजुरीला कोणीही सिरियसली घेतलेलं नाही आहे. माझ्या नवऱ्याने मला वॉकिंग करायला सांगितलं, माझ्या भावाने मला स्ट्रेचिंग करायला लावलं आणि मला एक अंदाज आला. इर्शालगडचा मला एक्सपिरियन्स आहे. तिकडे मला डबल विजन आली होती डिहायड्रेशननी आणि मी कन्विन्स झाले होते की मी तिकडे मरणार आहे आणि ते माझं शेवटचे क्षण आहेत म्हणून. तर ते आठवण घेऊन मला रिअलाईज झालं की आजसुद्धा सकाळी ही लोक मला 10-12 वाजेपर्यंत थांबवतील, 1-2पर्यंत थांबवतील, पण मला कलावंतीण चढवतच असतात ती लोक. तर म्हणून मी प्रोॲक्टिव्हली मीच त्यांना 7 वाजता सांगायला सुरुवात केली की मला जेवढं जमतं तेवढं मी नक्की करेन म्हणून, तर तुम्ही निघा म्हणून असं. आणि कलावंतण केलेलं आहे. पण उतरताना मला रिअलाईज झालं की प्रबळगड आता काय होणार नाही आहे माझ्यानी, कारण स्टेअर क्लाइम्बिंग इज व्हेरी डिफिकल्ट आता माझ्यासाठी आणि मला उतरायचं पण आहे आणि प्लस बाईकवर 3 तास बसून घरी पण जायचं आहे. सो दॅट इज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम. एक्झॉशन तर आलेलं आहे. ॲक्च्युली इट्स नॉट मोर ऑफ फिजिकल एक्झॉशन, इट्स मोर लाईक की सायकोलॉजिकल खूप बर्डन होतं माझ्यावर चढताना की मरायचं नाही आहे. ॲड्रेनलिन मॅक्सिमम फोर्समध्ये चाललं होतं. ॲक्च्युली त्या इंजुरीने खूप पर्स्पेक्टिव्हमध्ये आणल्या गोष्टी, कारण मग इंजुरी अशी झाली आहे म्हणून मग मला झालं की भाडमध्ये गेली हाईट, भाडमध्ये गेलं तर थ्रिल आणि मग ते रिस्क आणि सर्वायवल. माझं असं झालं की नाही, माझ्या पायाची काळजी मला आधी घेणं गरजेचं आहे चढताना. सो त्याच्यामुळे मी फ्रीज नाही झाली. नाही तर माझी हिस्ट्री आहे की मी पायऱ्या चढत असताना किंवा हाईटवरती कुठे जात असताना मी खालती बघते आणि मग मी खूप फ्रीज होते त्याच ठिकाणी. मग मी वर जात नाही, मी खालती येत नाही, मी तिकडेच थांबते आणि खूप कन्व्हिन्सिंग आणि खूप धमक्या दिल्यानंतर मग मी एक पाऊल पुढे नाही तर मागे घ्यायला सुरुवात करते. 2-3 ठिकाणी झालेलं आहे. मला आज पण तीच भीती होती की माझ्यामुळे बाकीचे सगळे अडकतील आणि सगळे जॅम होईल, पण असं काही झालं नाही. कमीत कमी 3 ते 4 वेगळ्या देवांची नावं मी घेतली आहेत आणि भरपूर भजनं चालली होती डोक्यात. ह्या सगळ्यांनी मला मानसिक ताकद मिळाली की मी माझं हाईटचं फिअर ओव्हरकम करू शकतो. माझा चेहरा बघून तुम्हाला लोकांना कळत असेल की मी प्रमाणाबाहेर थकलेली आहे, पण हे दोघे जे माझ्याबरोबर अनुभव आले तर मला झोपू देत नाही आहे. मला टेंटमध्ये झोपू दिलं नाही, तिथून बाहेर काढलं आणि ते उघड्यावर आणून झोपायला लावलं आणि आता ते माझ्या अंगावर माती फेकतात. एवढंच मला बोलायचं. धन्यवाद. डिस्प्रेशनमध्ये जाईल माहिती कोणी ऐकून. तर नमस्कार, मी अक्षय. मी आलो आहे पुण्यावरून. तुम्हाला पाठीमागं दिसतोय का नाही मला माहिती नाही, पण तो एक कलावंतीण आणि त्याच्यासून शेजारी जो आहे तो एक प्रबळगड. प्लॅन असा होता की रात्रीचं पोचायचं, इकडं कॅम्प करायचा आणि सकाळी उठून कलावंतीण चढायचा आणि परत खाली रिटर्न यायचं. जे काही साहित्य कॅम्पमध्ये ठेवलेलं आहे कॅम्प फोल्ड करायचा आणि प्रबळगडावरती आपला मुक्काम दुसरा ठेवायचा. प्लॅनिंग तर सगळं तसंच होतं. कॅम्प वगैरे थाटला, सगळं केलं. आम्ही इकडं माचीवरती आलो आहे, माचीवरती कॅम्प थाटला, रात्रीचं जेवण वगैरे केलं. आयुष्य कसं अनप्रिडिक्टेबल असतं तसं पहा. एवढी सगळी सोय केली की आता कॅम्पिंगला जायचं आहे, कॅम्पिंग करायचं आहे. आम्ही सोलर लाईट घेऊन आलो, टॉर्च घेऊन आलो. इकडं आल्यानंतर ना ती टॉर्च पण चालना, तिची चार्जिंग बॅटरी अचानक उतरली. सोलर लाईट आमची ती कधी चार्जिंगच केली नव्हती घेतल्यापासून. तर तिने सुद्धा जीव सोडून दिला. तर रात्री आमचं पराठे आणले होते, ते पराठे गरम केले आणि तेच खाल्ले आणि त्याच्यानंतर ना आम्ही झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर ना परत पराठे गरम केले, ते खाल्ले आणि 8 वाजता वातावरण एवढं सुंदर होतं की पायच निघत नव्हता इथनं. मग 8 वाजता आम्ही कलावंतीण चढायला सुरुवात केली. पण अचानक आमच्या एका मेंबरचा पाय दुखायला लागला आणि फक्त कलावंतीण जायचं असं ठरलं. मग कलावंतीण चढताना आत्तापर्यंत आम्ही इर्शालगड केला होता. इर्शालगडामध्ये ना अक्षरशः असं वाटत होतं की कुणीतरी झोळी घेऊन यावं आपल्याला आणि उचलून घेऊन जावं, एवढी भयानक परिस्थिती झाली. आम्ही लिटरली 15-15 मिनिटांनी थांबायचो, खाणी खायचो आणि त्याच्यानंतरनं चालायचो. ऊन तर भयानक होतं. आम्ही आत्तापर्यंत 10-12 जे काही गड केले त्याच्यामध्ये इर्शालगडला आम्ही सगळ्यात म्हणायचो की डेंजर आहे. पण कलावंतीणला आल्यानंतर कळलं की इर्शालगड याच्या पुढं काहीच नाही. तर असं करत नाही होय करत आम्ही कलावंतीण दुर्ग जिथनं चालू होतो तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. प्रवास चांगला झाला. तिथं गेल्यानंतर
जो सुळका आहे त्या सुळक्यापर्यंत जाऊन चढलो. थोडासा दोर बांधलेला आहे, तर रॅपलिंगचा पण एक अनुभव मिळाला. एकंदरीत चांगली ट्रिप झाली. शनिवार रविवारी सुट्टी असल्या कारणास्तव एकदम निवांतपणा जाणवला. आता कलावंतीन चढून आलेलो आहे, पण आमचा मेंबर आजारी आहे म्हणून मग आम्हाला प्रबळगडावरती जाता येत नाही आहे. सो आजचा दिवस एकदम निवांत हे करायचं असं झालं आहे. आमचं असं झालं आहे की इकडं आल्यानंतर ना काहीच काम नाही आहे. सो काम देता का कोणी काम अशी परिस्थिती इकडं झालेली आहे. कचरा आपण खाली घेऊन येत नाही आहे. सगळीकडे बोंबाबोंब तीच आहे, पण तरी पण त्यातल्या त्यात आपण ॲटलिस्ट आपलं बाकीच्यांनी जो टाकलेला कचरा आहे तो जर नाही उचलू शकत तर ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही ॲटलिस्ट तुमचा स्वतःचा जो काही कचरा आहे ना तो सुद्धा लोक उचलायला माज करायला लागलेले आहेत. आणि झालं आहे असं की खालून कचरा घेऊन येतात किंवा तिथं जे काही स्टॉल वगैरे लागलेले आहेत त्या स्टॉलमधून खाणी घेतात आणि कचरा असाच इकडं इतर टाकून देतात. मग त्यांना असं वाटतं की बाबा हा कचरा उचलणं ही माझी जबाबदारी नाही आहे, ही म्हणजे माझ्या बापाच्याच मालकीची जागा आहे. ते ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. आज किस्सा असा घडला की एक जण होता, त्याला मला सांगावं लागलं की तू कचरा उचल. त्याने बूमर घेतलेला, तो खाली टाकला. मी त्याला बोललो की अरे तू कशाला कचरा इथं टाकतोय, खाली शेजारी डस्टबिन आहे तिथं टाक. तर त्याचं असं होतं रिॲक्शन की माझा इगो हर्ट केलास तुम्हाला ही गोष्ट सांगून. माझा कचरा मी कशाला उचलणार आहे, हे यांच्याकडनं घेतला आहे तर हे स्टॉलवरच उचलतील ना. तर तशा पद्धतीचं थोडं माज यायला लागलं आहे लोकांमध्ये. तो थोडा माझाला आवर घातला पाहिजे. माज पण कुठं दाखवायचा कुठं नाही ह्या सगळ्या गोष्टीची ज्याची त्याला समज असायला पाहिजे असं मला वाटतं. जेवण करायला आम्ही ज्यावेळेस खाली उतरलो त्यावेळेस एक ग्रुप आलेला, तर त्या लोकांनी एक चांगलं कॅम्पेन हे केलेलं. त्यांनी स्वतःचा कचरा जो काय होता, जेवण करताना त्यांनी जे पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या, मसाला ताकचे छोटे पॅकेट घेतलेले, तो पॅकेटचा कचरा किंवा त्या ज्या काय हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो काही कचरा होता त्यांनी तो कचरा उचलून ते खाली घेऊन गेले. मग हे लोक जर असं कॅम्पेन वगैरे हे करू शकतात तर आपण पण थोडंफार त्यांना सहकार्य करू शकतो असं मला वाटतं. बाकी एकंदरीत वातावरण सर्व खूप सुंदर आहे. नक्की इकडं व्हिजिट करायला या. खूप गायलं का मी? असं गायचं असतं का? थोड़ा बुरा लगा जब प्रबलगढ़ का प्लान कैंसिल हुआ, लेकिन कोई बात नहीं, वो तो कभी भी चढ़ सकते. लीव नो मैन बिहाइंड, ये अपना प्रिंसिपल है. If you're planning to visit Kalavant in Durg, please do. Take adequate precautions and respect the mountain. Many a times I wonder जिन हाथों ने ये चमत्कार बनाया उन्हें क्या ही पता था कि इतने सालों बाद their skills and expertise would support so many families in their income. Perhaps if we stop staying in the past and the future, even we are capable of surprises in our present. इसी लाइन ऑफ थॉट पे तब आके ब्रेकफास्ट किया और फिर बोरिया बिस्तर बांध के फिर से चल पड़े.